श्री स्वामी चरित्र अध्याय 19वा. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे बोलणे असो हे आता वर्णू पुढे. स्वामी चरित्रा अध्यांतरे श्रवण करिता सर्वात पाविचे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाके क्षेत्र पवित्र ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासासी बहुत मा साधू देखिले. करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दीन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले कित्येकाचे चरण. धरिले परी गेले व्यर्थची एके समयी अक्कलकोटी. स्वामी दर्शनेच्या धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती. महिमा श्रींचा ऐकोनी सन्मुख पाहुणी तयाला. आज्ञाचक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेंची समाधी लागली त्यांची. स्मृतीने राहिली देहांची. ब्रह्मारंधी प्राणवायू ऐश्वर्य करीती सकळ जन. असो झाली काही वेळ समाधी उतरोनी तत्काळ. नृसिंह सरस्वती धावले स्वामी पदांबुजावरी. मस्तक ठेविले झडकरी सद्गतीत झाले अंतरी. हर्षपोटी न समावे उठोनी करीती स्तुती. धन्य धन्य गुरुमूर्ती केवळ परमेश्वर उपस्थिती. रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली. तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली. कार्यभाग साधला असो नृसिंह सरस्वती. आळंदी क्षेत्री परतोन येती तेथेंची वास्तव्य करीती. सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्मकृत्ये केली. दूर कीर्ती गेली. काही दिवशी एकवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान यतिमूर्ती पाहुनिया गुरुमूर्ती. पाहुणी नृसिंह सरस्वती समर्थ बोलले त्या समयासी. लोके धन्यता पावलासी वारे शुता पाळुनी. तियेसी द्यावे सोडूनी तरे श्रेष्ठत्व पावसी जनी. मज सहजसी अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील परी अंतरीची खूण. येती तत्काळ जाणून पाहो लागले अधोधन. शब्द एक न बोलवे असो तेव्हापासूनी. सिद्धी दिदली सोडूनी येऊनी राहिले स्वस्थानी. धर्मकृत्ये बहु केली यशवंतराव भोसेकर. नामेदेव मामलेदार त्यासी ज्ञान साचार. समर्थ कृपेने झाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर. ज्यांची प्रसिद्धी क्षेत्र सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले जाणे. समर्थांची कृपा होता ईशित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्यांच्या चित्ता दर्शना ते पातला. स्वकार्य चिंतवणी अंतरी खडग दिदले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊन बैसला दूर. श्रींनी जाणिले अंतर त्यांचे पाहुणी कर्मघोर. राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वार. सत्वर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी. तलवार दिली टाकोणी कार्य आपण योजिले ते शेवटान जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारेला बंडाचा त्यात त्यासी यश आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपात्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राज्याश्रित सरदार. मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भीभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी. मृत्यू समय पातला पाहुनिया विपरीत. श्रीचरण धडले झडकरी. उभा राहिला काळधुरी. नवलपरी चाहले दिनवदन होऊनी. दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुनी. श्री समर्थ कृतांतासी काय सांगत असा माझे भक्त आयुष्याचे नसरले. पहिलं तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे तो त्वरित स्पर्शा ते काही नको. असे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ ऋषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करीती धन्यता लोक. थोर वर्णिताती बैलाप्रती दिदली मुक्ती. मरण चुकले तात्यांचे ऐशा लीला संख्य. वर्णू जाता वाढेल ग्रंथ. ये श्री स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सार मात्र येथे इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गौढा. श्रीरस्तु शुभवंतु. नमस्कारम. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.